मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलेत का एखाद्या धर्माचा प्रचार करायला गेलेला माणूस स्वतःच नास्तिक म्हणून परतला? हे करून दाखवलंय अमेझॉन मधल्या एका कबिल्याने. ह्या कबिल्याचं नाव आहे पिरा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांची भाषा जगातील सगळ्यात वेगळी भाषा आहे. त्याची कुठलीही फॅमिली नाही. यांच्या भाषेमध्ये ना गिनती आहे, ना नंबर आहेत, ना त्यांच्याकडे कुठला कलर आहे. लाल, हिरवा, पिवळा यांना ते कलरच मानत नाहीत, कारण त्यांच्याकडे कलरला नावच नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे उद्या नावाची गोष्टच नाही. हे काही जगायचं आहे ते आजच्या आजच. उद्या हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्येच नाहीये. 1977 मध्ये डॅनियल नावाचा ख्रिश्चन मिशनरी अमेरिकेतून या अमेझॉनच्या कबिल्यामध्ये जाऊन पोहोचला. त्याचं काम फक्त एवढंच होतं की तिथली भाषा शिकणे, बायबलचं ट्रान्सलेशन त्यांच्या भाषेमध्ये करून देणे. थोडक्यात काय तर त्यांना बायबल शिकवून त्यांचं धर्मांतर करणे. त्यासाठी तो 30 वर्ष राहील. डॅनियल जेव्हा त्या लोकांना येशू ख्रिस्तांबद्दल सांगायचा तेव्हा ती लोक त्याला फक्त एकच प्रश्न विचारायची, तू येशू ख्रिस्तांना बघितलंयस का? तर डॅनियल म्हणायचा नाही, ते तर 2000 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहे. त्यावर कबिलाचे लोक हसून म्हणायचे, जर तू त्यांना पाहिलेलं नाहीस तर आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? पिरा हा लोक फक्त त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात ज्या त्यांनी आपल्या डोळ्याने बघितलेल्या आहेत. आणि 30 वर्षानंतर डॅनियलला जाणवलं की ही लोक कुठल्याही धर्माशिवाय, कुठल्याही देवाशिवाय जगातील सगळ्यात आनंदी माणसं आहेत. शेवटी त्यांना बदलायला निघालेला हा अमेरिकन माणूस स्वतःच नास्तिक होऊन परतला.